नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पितांबर पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, सध्याच्या काळात सगळ्यात जास्त महाग आणि कठीण काय होऊन बसले तर ते म्हणजे आपलं आरोग्य सांभाळणं। म्हणजे वेळी अवेळी खाणं झालं, जागरण झालं, अगदी आपल्या आरोग्याच्या सवयी असतील, व्यायामाचा अभाव असेल, रसायनांचा अतिवापर असेल, अशा एक ना अनेक ज्या सवयी आहेत या चुकीच्या सवयींच्या चक्रव्यूहात आपण कधी अडकलो हे आपल्याला सुद्धा कळालं नाही। यामुळे झालं असंच की काल परत्वे निसर्गाचे सर्व नियम आपण धाब्यावर बसवलेच आणि त्याचमुळे अनेक आजार हे उत्पन्न झाले। हे अनेक आजार जे आहेत ते आयुष्यभरासाठी आपल्या संगतीला आलेले आहेत। यातलाच एक महत्त्वपूर्ण आजार आहे तो म्हणजे मलावरोध। थोडक्यातच हा आजार साधा जरी वाटला तरी वय परत्वे आजकाल लहानांमध्ये सुद्धा दिसतो आहे। या आजारामुळे अनेक आजार हे उत्पन्न होतात, अनेक आजार हे तयार होतात। जेव्हा आपण आजार म्हणतो किंवा आरोग्य म्हणतो तसा आजाराचा सुद्धा एक वाटा असतात। ही वाट असते आपल्या मुखापासून गुदद्वारापर्यंत जाणारी आणि या वाटेत जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा तेव्हा अनेक आजार हे तयार होत असतात। तसाच एक आपण आजार किंवा त्या आजाराविषयीच्या संबंधित आजारांविषयी आज आपण माहिती जाणून घेणारच आहोत। म्हणूनच खास आपण आजचा विषय निवडलेला आहे आणि तो म्हणजे मूळव्याध भगंदर विना ऑपरेशन आयुर्वेदीय उपचार। पुन्हा आपण बघून घेऊया बद्धकोष्ठता मूळव्याध भगंदर विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार। प्रेक्षको, या विषयाविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। हॅलो डॉक्टर मध्ये आपलं स्वागत आहे। प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, वैद्य सचिन भागवत गोडसे हे गेले 15 वर्षापासून डॉक्टर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत। श्री विश्वार्पण आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म व संशोधन केंद्र कुर्डुवाडी याचे डॉक्टर संचालक आहेत। आजकाल संधिवात आमवात याचे वाढते प्रमाण तसेच गुडघ्याची झीज होणे, नस तुटणे, खुर्चा फाटणे यामुळे तरुण वयातच रुग्णांना ऑपरेशनला सामोरे जावे लागत आहे। या समस्यांचा संपूर्ण विचार करून सध्या विशेष डॉक्टरांनी संशोधन केलेले आहे। श्री विश्वार्पण आयुर्वेदीय चिकित्सालय येथे डॉक्टरांनी अनेक आपले यशस्वीरित्या औषध देऊन रुग्णांना मुक्त केलेच आहेत। विशेष म्हणजे कित्येक रुग्णांचे डॉक्टरांनी गुडघ्याचे ऑपरेशन टाळून सुद्धा त्यांना योग्य असे उपचार दिलेले आहेत। संधिवात आमवात या व्यतिरिक्त डॉक्टरांनी उंची वाढवणे, स्त्री पुरुष वंध्यत्व, किडनी विकार, हृदयरोग आणि मणक्याचे सर्व विकार यासारख्या आजारात देखील विशेष प्रावीण्य मिळवलेले आहेत। कुर्डुवाडी व्यतिरिक्त डॉक्टर दादर, ठाणे, पुणे, दौंड या ठिकाणी डॉक्टर सचिन गोडसे हे आपले वैद्यकीय सेवा पुरवित असतात। प्रेक्षको, डॉक्टरांच्या विषयी माहिती आपण दिलेलीच आहे। प्रेक्षको, आजचा जो विषय आहे त्या विषयाला आपण सुरुवात करूया। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर, आज आपण जेव्हा विषय सुरुवात करतोय बद्धकोष्ठता, तर बद्धकोष्ठता म्हणजे काय? बरोबर, बद्धकोष्ठता म्हणजे काय की आपला सर्वात महत्त्वाचं की सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित साफ व्हायला पाहिजे। पोट साफ न होणं म्हणजेच बद्धकोष्ठता। म्हणजे काय की सकाळी उठल्यानंतर वेग येणं, वेग आल्यानंतर मलप्रवृत्ती होणं, ते विना सायस किंवा विना त्रास होता, म्हणजे आग न होणं, ठणका न होणं किंवा कुठला तरी आधार घ्यावं न लागणं। म्हणजे पाणी पिल्यानंतर पोट साफ होतंय किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर पोट साफ होते, नाश्ता केल्यानंतर पोट साफ होतंय किंवा काही व्यसन केल्यानंतर पोट साफ होतंय। अशा पद्धतीचा कुठलाही जर आधार घ्यावा लागत असेल पोट साफ होण्यासाठी किंवा मलप्रवृत्ती होण्यासाठी तर त्याला आपण बद्धकोष्ठता ही म्हणू शकत असतो। बद्धकोष्ठता फक्त एक दिवस पोट साफ झाला आणि त्याला बद्धकोष्ठता असं म्हणतात का, तर तसं नाही आहे। साधारण 1 दिवस, 2 दिवस, 4-4 दिवस पोट साफ होत नाही, 8-8 दिवस पोट साफ होत नाही आणि हा त्रास 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षापासून हा 10-10 वर्षापर्यंत राहतो। त्यावेळी त्या लक्षणाला आपण बद्धकोष्ठता असं म्हणत असतो। डॉक्टर, आता आपण असं म्हणू शकतो का की हा वयात फक्त एक वयस्कर लोकांना होणारा आजार आहे असं सध्या काही राहिलेलं नाहीये? नाही, बद्धकोष्ठता ही जी वाढत चाललेली ह्याचे जे प्रमाण जे आहे हे जर आपण पाहिलं तर लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत हे बद्धकोष्ठतेचे प्रमाण हे खूप वाढलेलं आहे। म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो छोटंसं की आपल्याकडे जे परवा ह्याच्यामध्ये दादरच्या ओपीडी मध्ये दादरच्या क्लिनिकमध्ये एक मुलगा आला होता, वय वर्ष 11 वर्षाचा मुलगा। त्रास काय होत होता की सतत सर्दी होते, पडसं येतं, त्यानंतर त्याला खोकला लागतो, त्याला दम लागतो, ताप येतो,
त्याच्या आईचे म्हणणं असं होतं की हा खात नाही, ह्याचं वजन वाढत नाही, ह्याची उंची वाढत नाही, म्हणजे त्याला बळच खाऊ घालावं लागतं. ह्या सगळ्या तक्रारी घेऊन तो आला होता. जेव्हा आपण तपासलं त्यावेळी त्याने विचारलं तर हा त्याचं पोट म्हणजे रोज व्यवस्थित जेवण करतो का, तर भूक लागत नाही, आणि पोट साफ होतं का, तर 2 दिवसातून 3 दिवसातून 4 दिवसातून कधीतरी त्याचं पोट साफ होतं. आणि हे लोकांना नॉर्मल वाटतं. म्हणजे आजची परिस्थिती जर पाहिली तर ज्यावेळी ह्याची आपण ट्रीटमेंट केली त्या ट्रीटमेंटमध्ये त्याचं दीपन केलं, पाचन केलं, आणि त्याच्यानंतर त्याला बस्ती दिल्या. 10 दिवसाच्या बस्तीमध्ये अनुलोमन ज्यावेळी झालं, आपण व्हायचं अनुलोमन झालं, त्यावेळी त्या मुलाची जी पोट साफायची जी कित्येक मला वाटतं जो 8-9 वर्षापासून जी तक्रार होती ती 4-5 दिवसाचं जे पोट साफायचं ते रोज पोट साफ व्हायला लागलं. साधारण 1.5 महिन्यानंतर त्याचं पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं. हे फक्त पोट साफ व्हायला लागलं असं झालं का, तर नाही, त्याचं पोट व्यवस्थित साफ व्हायला लागल्यामुळे ते सर्दी गेली, खोकला गेला, त्याची प्रतिकारशक्ती वाढली, आणि जे वारंवार आजारी पडत होतं थंडी तापासाठी त्यांना वारंवार औषधे द्यावी लागत होती ते गेलं. प्लस ते जे बाळ होतं की तो जो मुलगा होता की त्याला आई वडिलांनी खाऊ घालावं लागायचं, म्हणजे बळच खाऊ घालावं लागायचं, तर हे बंद झालं कारण त्याला भूक लागायला लागली. आणि त्यानंतर जेव्हा आपण त्याची उंची आणि वजन पाहिलं तो वजनामध्ये साधारण 1.5 किलोचा फरक पडला आणि उंचीमध्ये 1.5 महिन्यामध्ये 2 सेंटीमीटरचा फरक पडला. म्हणजे फक्त बद्धकोष्ठतेमुळे काय होऊ शकतं, कुठल्या आजारापर्यंत जाऊ शकतं हे तुम्हाला अंदाज येईल. बद्धकोष्ठता ही फक्त लहान मुलामध्येच आढळते असं नाही, तर तरुण वयामध्ये, त्यानंतर मध्यम वयामध्ये आणि वृद्ध वयामध्ये पण बद्धकोष्ठतेची जर कारणं पाहिली तर मग ह्यामध्ये आपल्याला दिसून येतं. नक्कीच आपल्याला डॉक्टरांनी खूप छान असा संदेश दिलेला आहे. कारण डॉक्टर तुम्ही जसं म्हणाला की बद्धकोष्ठता आहे ती जर मुलांमध्ये आली तर त्यांची शारीरिक आणि आपण म्हणू शकतो बौद्धिक वाढ सुद्धा ही खुंटताना दिसते, कारण त्यांच्या अभ्यासात लक्षच लागत नसेल. डॉक्टर अजून काय कारणं आहेत की मुलांमध्ये जेव्हा ही बद्धकोष्ठता होण्याची, कारण आई वडिलांना खूप सवयी आहेत प्रोटीन पावडर आणि भरपूर काही काही पदार्थ देण्याची. बरोबर आहे. हे ना मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये जर आपण कारण शोधायला गेलो तर फक्त त्यांचा आहार आणि विहार, म्हणजे काय की भरपूर प्रमाणामध्ये जे सकाळीच खाऊ घातलं जातं, त्यांना भूक आहे का नाही, रात्रीचं पचन झाले का नाही, पोट साफ झाले का नाही हे न पाहता भरपूर प्रमाणात खाऊ घातलं जातं, त्यामुळे अग्निबांध होतं. अग्निबांध झालं की आम पोटात तयार होतो, आम पोटात तयार झालं तर पचन व्यवस्थित होत नाही, पचन व्यवस्थित जर नाही झालं तर मळ चांगला तयार होत नाही, मळ जर चांगला तयार होत नाही झाला तर मात्र पोट साफ होत नाही. एक बाहेरचं जे आपण फास्ट फूड म्हणतो, जे आपण म्हणतो पिझ्झा सारखं असेल, बर्गर असेल, मैद्याचे जे पदार्थ आहेत, चिकट जे पदार्थ आहेत, त्यानंतर फ्रूटचे फळं आहेत, दूध आणि फळं, ज्यूस म्हणतो आपण त्याला किंवा सॅलड म्हणतो, हे मिक्स करून खाण्याचं जे प्रमाण आहे हे जास्त असल्यामुळं मुलांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये किंवा चॉकलेट सारखं प्रकार असतील, हे जे चिकट पदार्थ हे शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पचत नाहीत, आणि जर नाही पचले तर ते शरीरामध्ये तसेच तासापासून ते काही दिवसापर्यंत पडून राहतात, मग मात्र त्यांचं पोट साफ होत नाही. आतड्याला ते चिकटा जर तयार झाला तर आतडा हालचाल करून थकून जातं, पण पोट मात्र व्यवस्थित साफ होत नाही. त्याच्यामुळे हे लहान मुलांमध्ये होतं. थोडंसं होत गेलं तर स्त्रियांच्या बाबतीत काय थौली असेल, त्यानंतर इतर आजार असतात, मुळव्याधासारखा आजार असेल, मुकडसारखा आजार असेल, त्यामुळे पोट साफ होत नाही. त्यानंतर पुढे गेलं तर गर्भिणी असतात की प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, बऱ्याचदा त्या गर्भाचं प्रेशर पोटावरती जर पडलं तर त्या ज्या ओळी असतात संडाच्या जागेतल्या त्याच्यावरती प्रेशर येतं आणि पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठता येऊ शकते. काही औषध आहेत किंवा शुगरची औषध असतील किंवा स्टिरॉइड सारखी काही औषध आहेत, रक्तवर्धक काही औषध आहेत की ह्या औषधाचा किंवा काही अँटीबायोटिक आहेत, त्या औषधाचा अति जर वापर झाला तर त्याच्या दुष्परिणामामुळे सुद्धा बद्धकोष्ठता ही येत असते. त्याचबरोबर वय, जसं जसं वय वाढेल तसं वयानुसार वात वाढतो, जसं जसं वात वाढतो आपण वयाची जशी दृष्टी होती तसं तसं पोट व्यवस्थित साफ न होणं, मूत्र व्यवस्थित साफ न होणं, अशा पद्धतीनं आपल्याला बद्धकोष्ठतेची लक्षणे दिसत असतात. आणि सर्वात शेवटचं ते म्हणजे जेवणाचे जे हे आहे पद्धत जी आहे ते अति भरभर खाणं, वेळोवेळी खाणं, त्यानंतर वेग धारण म्हणजे टॉयलेटला आलेले असताना न जाणं, लगेच वेग आहे तो अडवणं, म्हणजे मलमूत्र ह्याचे जे वेग आहेत ते अडवून धरणं, काही प्रवासामुळे असेल, काही कारणामुळे असेल, अति प्रवास असणं, अति व्यवहाय असणं, म्हणजे अति मैथून कर्म असणं, अति स्ट्रेस टेन्शन असणं, हे सर्व कारण ह्या बद्धकोष्ठतेकडे आपण दिसतं. म्हणजे जो पेशंट येतो आपल्या दवाखान्यामध्ये तर त्यामध्ये जर शोधलं तर ह्यापैकी बरीच कारणं आपल्याला त्यामध्ये दिसत असतात. नक्कीच. प्रेक्षक, बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की एखादा अमुक एक पदार्थ खाल्लं म्हणून बद्धकोष्ठता आली किंवा अमुक एखादा रस्त्यावरचा पदार्थ खाल्लं म्हणून त्रास झाला. मुळात असं होण्याची गरज आहे का? हे सगळं खाण्याची गरज आहे का? या सगळ्यांवर डॉक्टर आपल्याला उत्तर देणार आहे. आयुर्वेदिक उपचार सुद्धा सांगणार आहे जे घरगुती असणार आहे. पण आपण इथे वेळ घेऊया एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊन का बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 शाळा, ट्युशन आणि माईची स्कूल असं असताना त्यांना काहीतरी एक्साइटमेंट पाहिजे. म्हणजे फोनवर किंवा लॅपटॉपवर गेम्स पुढे मिळते,
याच विषयावर आपण बोलणार आहोत आपल्या जागो ग्राहक या कार्यक्रमात. प्रसारण सोमवार दिनांक 10 जून सायंकाळी 7:30 मंगळवार दिनांक 11 जून दुपारी 2:30 आणि बुधवार दिनांक 12 जून सकाळी 10 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनल आणि फेसबुक पेजवर सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 920055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 920055. प्रेक्षको, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत वैद्य सचिन गोडसे सर. बद्धकोष्ठता, मूळव्याध, बगंदर, विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, या विषयाविषयी तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असतील. त्या प्रश्नांसाठी तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या नंबरवर फोन करून संपर्क साधू शकतात. प्रेक्षको, असं म्हटलं जातं की आपलं आरोग्य सांभाळायचं असेल तर आपलं पोट सांभाळणं सगळ्यात आधी गरजेचं आहे. डॉक्टर, एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. मानसिकता सुद्धा या सगळ्या आजारांना कारणीभूत ठरते का? बरोबर, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण ज्यावेळी आपण जेवण करत असतो त्यावेळी जर व्यवस्थित त्या आहाराकडे आपलं लक्ष नसेल तर हे किती प्रमाण खाल्लं जातंय, काय खाल्लं जातंय, कसं खाल्लं जातंय, चावून खाल्लं जाते का, जर व्यवस्थित चावलं नाही, ते जर व्यवस्थित पचन नाही झालं तर त्याचा म्हणजे चिकट पदार्थ तयार होतो. जर व्यवस्थित पोट म्हणजे पचन व्यवस्थित नाही झालं तर अन्न गृह्णाती पचती मुंचती विवेचती, म्हणजे त्याचं विवेचन होणं म्हणजे बाहेर पडणं. जर पचन व्यवस्थित झालं तर मुंचन म्हणजे सार भाग आणि किट्ट भाग ह्याचं जे विभाजन व्यवस्थित व्हायला पाहिजे पक्वाशयामध्ये तर ते व्यवस्थित होत नाही. हे विभाजन जर व्यवस्थित नाही झालं तर मळ चांगला तयार होत नाही. म्हणजे जसं समजा एखादं कच्चं हे आहे, फळ आहे, एखाद्या झाडावरती कच्चं फळ आहे, ते जर तोडायला आपण गेलो तर ते तुटेल का? नाही. पण ते जर पिकलं तर आपोआप गळून पडेल. म्हणजे जर का पचन व्यवस्थित झालं तर मळ व्यवस्थित तयार होईल. मळ व्यवस्थित तयार झालं तर सार किट्टाचं विभाजन व्यवस्थित होईल. आणि सार आणि किट्टाचं, सार म्हणजे चांगला भाग शरीराला लागतो आणि जे किट्ट भाग जो मळ भाग आहे तो शरीरातून बाहेर टाकला जातो. हे आपण व्हायचं कार्य आहे. हे जर व्यवस्थित मळ तयार झालं तर त्यातून मळही बाहेर पडू शकत असतो. हे होत असताना जसं आपण म्हणतो ना की आहार चांगला पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, तसं बाहेरचं वातावरण पण चांगलं पाहिजे. शांत एका जागेला बसून टीव्ही किंवा मोबाईल सारखी कुठलंही हे न पाहता जर व्यवस्थित शांतपणे जेवण केलं, जर उष्ण जेवण केलं, स्निग्ध जेवण केलं आणि शांतपणे सावकाश चावून केलं तर व्यवस्थित पचन होतं. पचन झालं तर व्यवस्थित पोट साफ होत असतं. हा झाला मानसिक हेतू. नक्कीच, म्हणजे आपण काय जेवतोय आणि काय मनस्थितीमध्ये जेवतो या सगळ्यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. बरोबर. डॉक्टर, आपण एक फोन घेऊया. दिनकर हाके बोलतायत आपल्याशी बुलढाणा इथून. नमस्कार दिनकरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो 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 दिनकरजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय? हो येतोय. तुमचा प्रश्न आवाज येतो विचारा. का मॅडम? येतोय तुमचा आवाज, तुम्ही प्रश्न विचारा. मुळव्याधचा त्रास आहे. हा, मुळव्याधचा त्रास आहे. एक वेळेस ऑपरेशन केलं तरी पण डबल त्रास चालू आहे. वय आपलं वय किती आहे? हा, एक वेळेस ऑपरेशन केलं तरी पण त्रास आहे. ठीक आहे. हो, आणि रक्त पडतं आणि कोम आलेला आहे. बरं, तुमचं वय किती आहे आणि तुम्ही व्यवसाय काय करता? कोम आलेला आहे. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद दिनकरजी. काय सांगणार डॉक्टर? बद्धकोष्ठावरती बोलते आपण. मुळव्याधावरती तर पुढे बोलणारच आहोत. पण जो त्रास त्यांनी सांगितला तो एकदा ऑपरेशन केलेला आहे आणि तरी सुद्धा होते. बऱ्याचदा पेशंट आपल्याकडे जेव्हा येतो त्यावेळी एकदा ऑपरेशन झालं, दोनदा ऑपरेशन झालं. आपल्याकडे जे पेशंट आला होता तो 6 ते 8 वेळा ऑपरेशन झाले होते, त्याच्यानंतर आलेला होता. म्हणजे ह्या अशा कंडिशन मध्ये सुद्धा आपण ऑपरेशन त्यांचं टाळू शकत असतो. त्यासाठीच आजचा हा विषय आहे. तर तुम्ही मला वाटतं जर पूर्ण ऐकला कार्यक्रम तर ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल आणि तुमचं जे ऑपरेशन आहे ते आपण कसं टाळू शकतो हे मात्र नक्की सांगेल मी. नक्कीच, म्हणजे ज्यांचे ऑपरेशन झालेत आणि ते सक्सेसफुल झाले नाहीयेत किंवा पुन्हा तो त्रास होतो तर नक्कीच नीट उपचार झालेले नाहीयेत, त्याला आयुर्वेदिक उपचारांची गरज आहे. बरोबर. डॉक्टर, आता जेव्हा आपण बद्धकोष्ठता म्हणतो, जेव्हा मुळातच मळ साचलेला असतो त्या वेळेला खूप आजार तयार होतात. तर हे कुठले कुठले आजार असतात? बरोबर आहे.
फक्त आपल्याला काय वाटतं की माझं पोट साफ झालं पोट साफ झालं नाही, पोट साफ एवढंच झालं नाही म्हणजे बद्धकोष्ठता झाली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जर दुर्लक्ष करत 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 पुढे जर गेलं तर पोट न साफ झाल्यामुळे पहिल्यांदा काय होतं, साधी लक्षणं असतात की पायाचं गोळं दुखणं, कंबर दुखणं, पाठ दुखणं, फ्रेश वाटत नाही, आळस यायला लागतो, तंद्रा यायला लागते. त्याच्या पुढं जे जाऊन आहे ते अजीर्ण होणं म्हणजे अपचन होणं, अग्निमांद्य होणं, आम्लपित्त होणं, रक्तपित्त होणं, गुल्म होणं, मुतखड्यासारखा त्रास होणं, मुळव्याधासारखा त्रास होणं आणि ह्याच्याही पुढे जाऊन जर का अजीर्ण झालं तर त्याच्यातून हृदयरोगासारख्या लक्षण होणं, किडनीचे आजार होणं आणि उदरासारखे आजार होणं आणि त्याच्यातून मृत्यू सुद्धा येऊ शकतो. इथपर्यंत होतात. आपल्याकडे एक पेशंट आला होता म्हणजे साधारण 6-7 वर्षापासून त्याच्याकडे त्याचं हे होतं म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास होता, मुळव्याधाचा त्रास होता आणि परत 8-8 दिवस 10 दिवस त्याचं पोट साफ होत नाही आणि ह्याच्यातून ज्या एक बीपी वाढला, बीपी शूट झाला आणि त्यातून रक्तवाहिनीचा म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि त्यातून पुढे पॅरालिसिस झाला. म्हणजे फक्त बद्धकोष्ठता आणि त्यातून पुढे पॅरालिसिस होऊ शकतो. ह्याचं जे कारण होतं त्या पेशंटमध्ये आपण थोडंसं विषयांतर आपण सांगतो त्या पेशंटबद्दल की ह्या पेशंटची जी सवय होती ती रोज चहा आणि चपाती खाणं. ह्या चहा आणि चपाती खाण्यामुळे काय होतं की थोडं पित्त वाढत गेलं. पित्त वाढत जाऊन रक्तातली उष्णता वाढली द्रवगुणाने आणि त्या द्रवगुणाची उष्णता ही जर संडासवाटी किंवा उलटी वाटी म्हणजे जे पित्त असतं रक्तामध्ये साठलेलं ते जर संडासवाटी नाही बाहेर पडलं, उलटी वाटी जर का नाही बाहेर पडलं तर ते रक्तात मिसळतं आणि जिथून त्याला वाट मिळेल किंवा जिथून मार्ग मिळेल ते रप्चर व्हायला लागतं आणि जर मेंदूतून झालं तर पॅरालिसिस सारखा, हृदयामध्ये झालं तर हार्ट अटॅक सारखा अशा पद्धतीनं हे आजार होत असतात फक्त बद्धकोष्ठतेतून. त्यामुळं ह्या आजाराला जे म्हणतात ना मूळ व्याध म्हणजे एखादं जे झाड आहे त्या झाडाच्या बुडाला लागलेली बुरशी असं म्हणलं तर चालतं, कारण वरून दिसताना एकदम चांगलं दिसतं ते झाड, पण त्याच्या खाली जर बुडाला बुरशी लागलेली असेल किंवा कीड जर लागलेली असेल तर अख्खं झाडे पाडून टाकण्याची त्यामध्ये ताकद असते. तसं आपल्या अख्ख्या शरीराचा जो डोलर आहे तो किंवा जीवनाचे जे हे आहे आपली जे इमारत आहे ती पूर्ण ढासळू शकते फक्त ह्या बद्धकोष्ठतेमुळं किंवा मुळव्याधामुळे. नक्कीच डॉक्टर, एक वेगळाच म्हणजे थोडासा वेगळा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण काल खाल्लं नाही, परवा काही खाल्लं त्याच्यामुळे बद्धकोष्ठता आली असेल. तर ही बद्धकोष्ठता किती वर्षापासून आलेली असते, म्हणजे किती वर्ष खाल्लेलं जुनं खाल्लेलं अन्न आपल्या पोटात असू शकतं? पेशंट जे आहेत ते आमच्याकडे 1 वर्षापासून 2 वर्षापासून ते 20-20 वर्षापर्यंत बद्धकोष्ठतेचे येत असतात. एक हे सांगतो तुम्हाला मी पेशंट की जो जवळजवळ 20 वर्षापासून त्यांनी बरेचदा ऑपरेशन केलं, बरेचदा औषध खाल्ली, बरेचदा हे केलं तर सुद्धा त्यांना मळाच खळा तयार होत होता आणि ही तक्रार 1-2 नाही 20 वर्षापासून तक्रार होती की पोटच सापत नाही. त्यांची कोलोनोस्कोपी केली तर त्यामध्ये आतमध्ये काय दिसत नव्हतं. त्यानंतर वरून हे केलं इतर त्यांचं स्कॅन वगैरे केलं तरी काही त्रास नाही, म्हणजे आतमध्ये मूळव्याध नाही काय नाही, फक्त जागा लहान झाली असं सांगायचं. तर त्याचं कारण जे होतं ना तर त्या ठिकाणी वाढलेला आपण वायूची दृष्टी हे आमचं हे होतं. त्या ठिकाणी जी वृक्षता आलेली होती म्हणजे संडाच्या जागी जो कोरडे पण आलेला होता त्यामुळे तो मुळात बाहेर येत नव्हता. ज्या त्या ठिकाणी जास्त वेळ पडून राहत होता, जेवढं जास्त वेळ पडून राहील तेवढं त्यातलं पाणी जे शोषून घेतलं जातं तेवढं अजून हार्ड स्टूल होतं किंवा कडक स्टूल होतं, अजून वात तिथं वाढतो. जेवढं वात वाढेल तेवढा अजून मळ तो कडक होतो, जेवढा मळ कडक होईल तेवढा तो बाहेर काढताना मात्र त्रास व्हायला लागतो. म्हणजे ज्यांना मळ कडक होते म्हणून काही लोक टॉयलेटलाच जात नाहीत आणि हे जेवढं ते टाळतील टॉयलेटला जायचं, कारण टॉयलेटला गेलं की त्रास होतो, आग होतं, रक्त होतं, ठणका होतो, त्यामुळे ते टाळतात आणि त्यामुळे अजून परत कडक मळ होतो, अजून खडा तयार होतो, अजून तो वेदना वाढतात, अजून जखमा वाढतात. म्हणजे त्या दुष्ट चक्रामध्ये अडकत जातात आणि हे जे चक्र आहे हे 20-20 वर्षापासून असतं. ह्याच्यावर तर सर्वात बेस्ट उपचार, कारण ते काय करत असतात विरेचन घेणं किंवा पोट साफायचे औषध घेणं. पोट साफायच्या औषधाने काय होतं अजून तीव्र विरेचन होतं, अजून अग्निमांद्य होतं. जेवढं अग्निमांद्य होईल जेवढं भूक कमी होईल तेवढं परत पचन व्यवस्थित होत नाही, जेवढं पचन व्यवस्थित होत नाही परत मळ तयार होत नाही. म्हणजे ह्या चक्रातून ते जात असतात. ह्याच्यावरचं आयुर्वेदिक पद्धतीने ज्यावेळी आपण उपचार करत असतो त्यावेळी त्याला स्त्रंसन करणं किंवा अनुलोमन करणं म्हणजे त्या मळाचं पाचन करणं आणि तो मळ आहे तो लिक्विड करणं म्हणजे मऊ करणं, सॉफ्ट करणं, तो बाहेर काढणं हे एक. आणि पाठीमागे दीपन करणं. जर दीपन केलं, पाचन केलं, अनुलोमन केलं आणि त्यानंतर हे बस्तीवाटी जर केलं तर मला वाटतं हे 20-20 वर्षाचे त्रास आहे ते आपण ह्या पद्धतीनं किंवा पंचकर्माच्या उपचारानं त्यांचं घालवत असतो. नक्कीच. म्हणजे डॉक्टर हे तुम्ही सांगितलं की ज्या लोकांना जास्त काळ हा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना अशा पद्धतीने उपचार घेणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळेला आयुर्वेदाचार्यांकडून एक येतं की एरंडल तेल घेणं गरजेचं असतं. तर ते सर्वसामान्य लोकांनी घेतल्यामुळे बद्धकोष्ठता म्हणजे काही आपण त्याला उपाय करू शकतो का? बरोबर आहे. हे ना स्टूल सॉफ्टनर म्हणून वापरतात किंवा जे काय म्हणू आपण त्याला सुख रेचन किंवा सुख हे करण्यासाठी बाहेर काढण्यासाठी वापरता येतं. पण हे घेण्यासाठी घ्यायचं कसं तर बऱ्याचदा घेतलं जातं की गरम पाण्यातून घेणं, दुधातून घेणं. तर हे घ्यायची जी पद्धत आहे ती सुंठीच्या काड्यातून. त्याचं कारण काय हे स्निग्ध आहे आणि पचायला जड आहे. जर खूप जड झालं, जर भूक कमी असेल आणि हे जर घेतलं तर अजून अग्निमांद्य येतं. त्यामुळे सुंठीच्या काड्यातून जर घेतलं तर त्या आतड्याची जी मऊपणा येण्यासाठी आणि वाताचं अनुलोमन होण्यासाठी हा उपयोगी पडतं. आणि शरीरामध्ये जर का आम असेल तर ते आम हे बाहेर काढण्यासाठी हे उपयोगी पडतं. नक्कीच. पण हे सर्वांसाठी नाही म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे करणं गरजेचं आहे. डॉक्टर, अगदी आपण पुढच्या आपल्या आजाराकडे येऊया. बद्धकोष्ठतेनंतर जेव्हा बऱ्याच जणांना आजार आढळतो तो म्हणजे मूळव्याध. हे मूळव्याध म्हणजे काय आहे? मूळव्याध म्हणजे काय की मूळव्याधाची व्याख्या आयुर्वेदाने केलेली आयुवत प्राणिनो
मांसकीलक हा विशेषांती म्हणजे आर्यवत प्राणीनो जे शत्रूप्रमाणे त्या ह्या माणसाला जो छळतो, आर्यवत प्राणीनो मांसकीलक म्हणजे मांसाची वृद्धी झालेली असते तिथं विशेषांती म्हणजे तो छळत असतो शत्रूप्रमाणे जे मांसकीलक किंवा जे वाढलेलं मांस आहे ते त्या माणसाला छळत असतं. तस्माद आर्ष उच्यते. आणि त्याच्या पुढे असं सांगितलेलं की बुधमार्ग विरोधतः की जे बुधाच्या मार्गामध्ये अवरोध करतात असे मांस जे त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला की शत्रूप्रमाणे ते आर्यवत म्हणजे करवतीप्रमाणे ते कापल्याप्रमाणे जसे वेदना होतात ना तशा पद्धतीने ते त्या व्यक्तीला छळत असतात. ह्याला म्हणलं जातं आर्ष. हे आर्ष फक्त कुठं असतात? फक्त गुदामध्येच असतात का? नाही. हे जे मांसकीलक म्हणजे मोड जे आहेत ते कुठे येऊ शकतात? नाकामध्ये येऊ शकतात, कानामध्ये येऊ शकतात, पिशवीवरती येऊ शकतात, त्वचेवरती येऊ शकतात. त्या पद्धतीने नासार्ष, कर्णार्ष अशा पद्धतीचे आर्षाचे प्रकार आहेत. आता ह्याच्यामध्ये परत आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की सर्वात मुख्यतः 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक स्त्रावी आणि एक सूक्ष्म. म्हणजे काय की ज्याच्यातून रक्त वाहतं तो स्त्रावी आणि ज्याच्यातून रक्त पडत नाही पण मुळासारखं आग होणं, ठणका होणं, वेदना होणं हे जे त्रास होतात त्याला म्हणतात सूक्ष्म. आणि दुसरा जो आहे त्याच्या आणखी आपल्या अभ्यासाचे किंवा ह्याच्या दृष्टीने जे केलेले आहेत ते म्हणजे सहज आर्ष आणि जन्मोत्तर आर्ष. सहज आर्ष म्हणजे काय की बऱ्याचदा आपण पाहतो की लहान मुलं सुद्धा त्यांच्यामध्ये आर्ष दिसतो. तर हे त्या आईच्या बीजदुष्ट्यातून किंवा त्यांच्या अनुवंशिकतून आलेले असतात, हे सहज आर्ष असतात. आणि दुसरे जे आहेत ते जन्मोत्तर म्हणजे त्याच्या खाण्यापिण्यातून झालेले हे आर्ष हे जन्मता आर्ष असतात. आता त्याच्या पुढे जर गेला आपण तर कारण बऱ्याचदा पेशंट येतो आणि काही झालं असेल म्हणजे पोट नाही साफ झालं, थोडं तिथं आग झाली, ठणका झाली तर सांगतो की मला मुळव्याधाचा त्रास आहे. पण हे वैद्याचं कार्य असतं की ते चेक करणं, त्याचं निदान करणं आणि त्या निदानानुसार चिकित्सा करणं. अशा पद्धतीने जर आयुर्वेदिक पद्धतीने आपण गेलो तर मात्र त्याची संपूर्ण चिकित्सा होत असते आणि त्याला ऑपरेशनमधून आपण टाळत असतो. तर त्याचे आणखी सूक्ष्म प्रकार कसे केलेले जातात आयुर्वेदामध्ये की वाताचा मुळव्याध आहे, पित्ताचा आहे, कफाचा आहे, त्यानंतर सन्निपातिक आहे. अशा पद्धतीने त्याचे आणखी प्रकार केले जातात. रक्तज मुळव्याधाचे असे 6 प्रकार मुळव्याधाचे आयुर्वेदामध्ये सांगितले जातात. आणि त्याच्यानुसार जर निदान झालं, आता वाताचं असेल तर फक्त ते छोटे छोटे कोंब असतात, बारीक कोंब असतात आणि वेदना तिथं जास्त असते. त्यानंतर पित्ताचे असेल तर त्या ठिकाणी कोंब हे मोठे असतात आणि त्याची त्या ठिकाणी आग होणं, दाह होणं, ठणका होणं. कफाची मुळव्याध असेल तर त्या ठिकाणी हात लावला तर ते बरं वाटतं, म्हणजे कंडू हे लक्षण असतं आणि त्या ठिकाणी खाजवलं की बरं वाटतं. अशा पद्धतीने वाताचे, पित्ताचे, कफाचे हे सांगितले. आणि ह्याच्याही पुढे जाऊन आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जो मळ बाहेर पडतो तो कडक असेल, कृष्णवर्णी असेल तर वाताचा, त्यानंतर आग होत असेल, दाह होत असेल आणि वारंवार पडत असेल तर पित्ताचा, आणि फक्त चिकट काही वेदना नाही, फक्त कंडू आहे आणि थोडा सारखं होत असेल आणि खूप चिकट किंवा खूप आव किंवा आम पडत असेल तर तो कफाचा आर्ष. अशा पद्धतीने एवढं सूक्ष्म विवेचन हे आयुर्वेदामध्ये करून ठेवलेलं आहे. नक्कीच. आणि त्यानुसार तुमची जशी आपण म्हणू शकतो की वृत्ती असते, आपण म्हणू शकतो वात, पित्त, कफ जसं तुमची हे आहेत प्रकृती आहे त्यानुसार तुमचे उपचार दिले जातात. डॉक्टर एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. विनया परब बोलतायत आपल्याशी विरार इथून. नमस्कार विनयाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की बद्धकोष्ठता होऊ नये म्हणून आहारात कोणकोणत्या पदार्थांचं सेवन करावं? नक्कीच. बरोबर आहे. खूप छान प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर. आपण हा प्रश्न अगदी सगळ्यात शेवटी घेणारच होतो, पण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आहारामध्ये जो हे करायचा असतो तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कधी आहार घ्यायचा. सकाळी 9 ते 10च्या दरम्यान तुमचं सकाळचं जेवण व्हायला पाहिजे, संध्याकाळचं जेवण 5 ते 7च्या दरम्यान व्हायला पाहिजे, हे पहिलं. दुसरं आहारमध्ये जे फायबर डाएट म्हणलं जातं ना की पालेभाज्याचा समावेश असायला पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे. दुसरं जो मिक्स आहार आहे ना, दूध तूप घेणं, दही भात खाणं, जड पदार्थ खाणं हे कमी करायला पाहिजे. जे बाहेरचं म्हणतो ना आपण फास्ट फूड, जंक फूड, हे गोष्टी टाळायला पाहिजेत. पोळी, भाजी, वरण, भात, तूप अशा पद्धतीचा जर का आहार असेल तर मात्र पचायला व्यवस्थित होतो, पचन व्यवस्थित होतं, आपल्या शरीराला तो व्यवस्थित लागतो, सारखीट त्याचं विभाजन व्यवस्थित होतं आणि मळ व्यवस्थित प्राकृतपणे बाहेर पडतो. 24 तासामध्ये साधारण 18 ते 22 तासामध्ये मळ बाहेर पडत असतो. जेवढं जास्त पचायला आहार घेतला जाईल, कारण कसं असतं की आता जे रुटीन वर्क जर पाहिलं म्हणजे जनरली तर खूप कष्टाची कामं हे राहिलेली नाहीत. ज्यांना खूप कष्टाची कामं आहेत त्यांच्यासाठी आहार हा वेगळा राहू शकतो आणि ज्यांना सामान्यपणे थोडंसं फिजिकल वर्क असतं आणि बाकी सगळं मेंटल काम असतं त्यांच्यासाठी मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने जर आहार ठेवला, दूध तूप ह्याचं जर प्रमाण जास्त असेल आणि पाणी सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच असं म्हटलं जातं की पाणी भरपूर पिलं तर पोट व्यवस्थित साफ होते, तर हे सगळं चुकीचं आहे. पाणी जेवढं आपल्याला तहान लागते तेवढंच प्यायला पाहिजे. अतिप्रमाणात पाणी पिलं तरी अग्निमांद्य होऊ शकतं आणि कमी प्रमाणात पाणी पिलं तरी सुद्धा पोट व्यवस्थित साफ होत नाही. कारण बऱ्याचदा असं असतं की सकाळ उठल्या 1 ग्लास पिणं, 2 ग्लास पिणं, 1 लिटर पाणी पिणं आणि त्यानं पोट साफ करणं, तर हे पूर्ण चुकीचं आहे. 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस त्याचा फायदा होईल. परत मात्र त्या पाण्याला पचवण्यासाठी, शरीरातून बाहेर काढण्यासाठी किडनीवरती अंडी लोड येतो. सर्वात महत्त्वाचं की
बरेचदा असं म्हणतात की पाणी भरपूर पिल्यानंतर पोट साफ होतं, तर हे चुकीचं आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की आपली जी अग्नी असते सकाळी वाढलेली किंवा जी भूक वाढलेली असते ती एक अग्नीच आहे. तिच्यावरती थंड पाणी ओतलं तरी ती विझणारच आहे आणि गरम पाणी जरी ओतलं तरी विझणारच आहे. गरम पाणी प्या किंवा गार पाणी प्या, ते अग्नी विझणारच आहे, अग्नी मांद्य होणारच आहे आणि मग मात्र त्याचा परिणाम म्हणून पोट व्यवस्थित साफ होणार नाही, ह्याच्याकडे हे येणारच आहे. म्हणजे जे चुकीच्या पद्धतीने अनेक आपण म्हणू शकतो प्रसार माध्यमांकडून चुकीची आपली माहिती मिळते, ती सगळी स्वीकारण्याची गरज नाहीये. तर तुमची प्रकृती कशी आहे ते बघून डॉक्टर उपचार केले पाहिजे. बरोबर. डॉक्टर, मूळव्याध होण्यासाठी अनेक कारणं असतात, बरोबर. तर त्यातली कारणं तुम्ही काय काय सांगणार आहात? सर्वात महत्वाचं की वेळोवेळी जेवण, वेगाचं धारण, त्यानंतर अति औषधाचा वापर, अति अँटीबायोटिकचा वापर, त्याचबरोबर बैठे काम असतं, दिवसभर एसीमध्ये काम असेल, बैठे काम असेल, त्यानंतर आहार फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, बाहेरचं खाणं असेल, व्यायामाचा अभाव असेल, सर्वात महत्त्वाचे असते. स्त्रियांच्या बाबतीत पाळीमध्ये आराम न करणं, गर्भिणी झाल्यानंतर पोटावरती प्रेशर पडणं, स्थौल्य असणं, सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज जशी जशी जाडी वाढत चालली तसं त्याच्यावरती प्रेशर म्हणजे व्यवस्थित क्रिएटच होत नाही आणि प्रेशर जर व्यवस्थित नाही क्रिएट झालं तर मात्र आतमध्ये मोडे यायला लागतात, मोडे यायला लागल्यानंतर पोट व्यवस्थित साफ होत नाही, हे दुसरं कारण. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहारातून हे जे जायला पाहिजे पालेभाजी, जसं फायबर डाएट म्हणलं तसं पालेभाज्या वगैरे न जाता, दूध तुपाचा वापर न होता, बाहेरचे जे मैद्याचे पदार्थ असतील किंवा जे फळं आपण खातो ते साली काढून ते जे फळं खाल्ली जातात किंवा फक्त ज्यूसच पिले जातात, त्याच्या बिया वगैरे सगळं, समजा डाळिंब जर खायचं असेल तर त्याच्या ज्यूस करतात आणि पिले जातात. जर त्याच्या बिया सहित जर केलं तर पोट व्यवस्थित साफ होतं. त्यानंतर आता सीडलेस हा जो प्रकार येत चाललेला आहे, पेरू असेल जर बिया सहित खाल्लं तर पोट एकदम चांगलं साफ होत असतं, ते आता सीडलेस होत चाललंय. पपई सारखं फळ असेल, हे फळभाज्या, पालेभाज्या, दूध, तूप हे जर का पोटामध्ये भरपूर गेलं तर व्यवस्थित पोट साफ होतं, अन्यथा मात्र पोट साफ होत नाही. आणि जे खाणं आहे आपल्या खाण्यामध्ये काय होतं, आंबट आंबोलेले पदार्थ, फर्मेंटेड ब्रेड, बिस्किट, बेकरी, ते साऊथ इंडियन सकाळी रोज उठले की आपल्या जेवणामध्ये काय ते आंबटपणा येतो, म्हणजे इडली, डोसा, ढोकळ्यासारखं किंवा उडीद वड्यासारखं हे रोजच जर खाण्यात आलं तर शरीर आंबतं, पोट व्यवस्थित, पचन व्यवस्थित होत नाही आणि मग मात्र तिथून पुढे मूळव्याधासारखी किंवा मूळव्याधासारखे आजारी व्हायला लागतात. त्याचबरोबर हे झालं व्यवसायाच्या दृष्टीने काय असेल, ड्रायव्हिंगचा असेल व्यवसाय, उभा राहूनचा व्यवसाय असेल, बऱ्याच वेळ बैठे व्यवसाय असेल, ह्याच्यामुळे काय किंवा जे ट्रॅक्टर ड्रायव्हर सारखे ड्रायव्हर असतील त्या ठिकाणी आघात असेल किंवा ज्यांचा प्रवास रोज एक 100 किलोमीटर 200 किलोमीटर टू व्हीलरवरती प्रवास होतो, त्यांच्यामध्ये मूळव्याधाचं प्रमाण हे आपल्याला जास्त, जे ड्रायव्हिंग करतात त्याच्यामध्ये मूळव्याधाचं प्रमाण हे आपल्याला जास्त पाहायला मिळत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं की वय जसं जसं वाढत जाईल तसं आपण वयाची दृष्टी होत जाते, आतड्याची हालचाल कमी होत जाते आणि मग मात्र मूळव्याधासारखे त्रास हे वाढत जात असतात. नक्कीच. आणि त्यामुळे स्निग्ध पदार्थांचा आपल्या आहारात हा उपयोग असला पाहिजे. उष्णता वाढवणारे जे पदार्थ आहेत, तिखट, तेलकट, आंबट, खारट, मांसाहारासारखे पदार्थ अति प्रमाणात जर पोटात जात असतील तर तेही सर्वात महत्त्वाचं कारण आजकाल आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे डॉक्टर. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करतोय, कुठेतरी आपली जीवनशैली पण चुकलेली आहे. कारण आपल्याला जाड व्हायचं नाहीये, आपल्याला तेल पण कमी खायचंय, तूप पण कमी खायचंय, कुठेतरी चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनात आलेल्या आहेत, त्यामुळे हे आजार होत आहेत. कोरडं खाणं, वृक्ष खाणं, त्यानंतर आंबवलेलं खाणं, हे जे पदार्थ आहेत हे पोटात जर गेल्यानंतर त्यातून वातच वाढतो. जेवढं वात वाढायला लागतो तेवढं जे आपली भूक आहे ते कधी कमी असते, कधी जास्त असते. वेळोवेळी जेवण होतं, जेवणानंतर लगेच जेवण होतं, त्यानंतर जेवण झाल्यानंतर चहा पिणं, हे जे लाईफस्टाईल आहे ह्याच्यामुळेच मूळव्याधासारखे प्रकार हे आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. आणि हे जर का आपण फक्त लाईफस्टाईल जरी चेंज केली, म्हणजे सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, जेवणामध्ये आपण काय जेवतो ते पाहणं, म्हणजे घरातले जे खाणं आहे ते खाणं, हॉटेलमधलं, बेकरीमधले जेवढे पदार्थ आपल्याला टाळता येतील तेवढं जर टाळलं तर बरेचदा ह्या ठिकाणी आपण मूळव्याधावरती 50% आपण अटकाव करू शकत असतो. नक्कीच. प्रेक्षको, यातला महत्त्वाचा मुद्दा असं डॉक्टरांनी नेहमीच सांगितलेला आहे की आपलं पोट जर व्यवस्थित असेल तर हृदयरोग, लिव्हर आहे, अगदी मेंदूचे आजार आहेत, अनेक आजार हे तुम्ही तिथल्या तिथे थांबवू शकतात. पण गरज आहे बद्धकोष्ठीवर योग्य आयुर्वेदिक उपचार करण्याची. डॉक्टरांकडे खास अशी मूळव्याधाची ऑपरेशन टाळून जी केलेली यशस्वी अशी उपचार पद्धती आहे, ती कुठली आहे ते आपल्याला बघायची आहे. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689
786-948 किंवा 97-666-92055. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वैद्य सचिन गोडसे सर आपल्यासोबत आहेत. मूळव्याध, भगंदर, विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, मूळव्याधावर डॉक्टरांची विशेष अशी चिकित्सा आहे. ती चिकित्सा कुठली आहे ते आपण जाणून घेऊया. डॉक्टर, काय आहे जी बाकीच्यांकडे गेल्यानंतर सुद्धा लोकांना पुन्हा पुन्हा हे आजार उद्भवतात? बरोबर. काय होतं की बऱ्याचदा एकदा ऑपरेशन केलं तर परत उद्भवतं, परत ते त्रास व्हायला लागतात, किंवा 1 वर्ष 2 वर्ष बरं वाटतं, परत अजून त्यातून कोंब तयार व्हायला लागतात आणि पोट साफायला लागतं. आपल्याला ज्यावेळी पेशंट येतो ना, किंवा समजा मूळव्याधाचा एखादा त्रास आहे तर त्याचं निदान केलं जातं की हे आरशेच आहे का इतर आजाराचं लक्षण आहे, हे पहिलं. दुसरं, आरशेचं निदान झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आपण चिकित्सा करत असतो ते दीपन करणं, म्हणजे भूक वाढवणं, पाचन करणं. कारण काय होतं की जर पाचन नाही झालं व्यवस्थित, भूक जर व्यवस्थित नाही लागली तर मळ व्यवस्थित तयार होत नाही. हे आपण मागाशी सांगितल्या पद्धतीने दीपन झालं, पाचन झालं आणि त्याच्यानंतर अनुलोमन करणं. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की त्या ह्याला म्हणजे धुरी देणं असेल, म्हणजे धूर देणं असेल, त्यानंतर त्याच्या जखमा असतात त्यांना त्यांचं शोधन करणं असेल, शोधन झाल्यानंतर त्यांचं रोपण करणं असेल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जी जागेची ही झालेली सूज आलेली असते किंवा वाढलेली असते ती सूज कमी करणं. ह्याच्यासाठी आपण काय करत असतो, दीपन पाचनची पोटातून औषध दिली जातात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक ज्या मात्रा बसते त्या दिल्या जातात, त्या ठिकाणी लेप लावायला दिले जातात आणि त्याच्यानंतर मग मात्र परत अपुनर्भव चिकित्सा म्हणून त्यामध्ये रसायनसारखी जे आहेत, आमलकी रसायन असेल, त्यानंतर पिंपळी रसायन असेल, वर्धमान मात्रेमध्ये त्याचा शिरपाक दिला जातो, बल्लताकासारखं रसायन असेल. अशा पद्धतीत आपण त्यांना रसायन सेवन करत असतो. म्हणजे त्या मोड जे आहेत ते का तयार झाले, त्याचं कारण, त्यानंतर त्याची लक्षणं आणि त्याचं पुढे जाऊन काय होऊ शकतं. कारण काय होतं की ह्या आरशाचं किंवा मूळव्याधाचं जे रूपांतर आहे ते पुढे जाऊन कोणत्याही आजारात ते उद्भव होऊ शकत असतो. तर हे संपूर्ण त्या मूळव्याधातून त्याला जर बाहेर काढलं आपण तर मात्र हे परत उद्भवत नाही. म्हणजे दीपन पाचन जर केलं, कारण काय होतं की बऱ्याचदा पेशंट काय करतो, त्याची जी लाईफस्टाईल आहे ती जर बदलली नाही आपण, म्हणजे पथ्य जर सांगितले नाही, त्याला खाण्यापिण्याच्या वेळा जर सांगितल्या नाहीत किंवा त्याला व्यायाम जर सांगितला नाही तर काय होतं की परत व्हायला लागतं. म्हणून एकदा ऑपरेशन झालं आणि तो परत त्रास होतो. पण एकदा व्यवस्थित पथ्य पाळलं, औषधं खाल्ली आणि पंचकर्मानं ते जी चिकित्सा आहे ती जर केली तर अपुनर्भव होते. म्हणजे फक्त ताक जर प्यायला दिलं त्यांना पुढचे 3 महिने, तर जसं एखाद्या ह्याच्यावरती गवतावरती ताक जर टाकलं तर ते परत येत नाही, म्हणजे जळून जातं. तर या पद्धतीनं आपल्या शरीरात जर ताकानं आपण मुळ्यात घालवला तर तो कायमचा नष्ट होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने दीपन, पाचन, अनुलोमन, त्यानंतर त्या ठिकाणी धुरी देणं, त्या ठिकाणी पिचू देणं, त्या ठिकाणी लेप लावणं आणि त्याच्या ठिकाणी मात्रा बस्ती करणं. अशा पद्धतीची आपण ही नवीन ही जी आहे विश्वार्पणची नवीन चिकित्सा ही काढलेली आहे. नक्कीच प्रेक्षक, अशी डॉक्टरांची यशस्वी चिकित्सा आहे, तर त्या चिकित्साद्वारे हे मूळव्याध हे बरे होऊ शकतात. आपण डॉक्टर एक फोन घेऊया. उदय नाईक आपल्याशी बोलतायत इचलकरंजी इथून. नमस्कार उदयजी. हॅलो 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 नमस्कार उदयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, फोन कट झालेला आहे डॉक्टर. हा बोला. नमस्कार उदयजी, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर, बहुतेक फोन आपला तो नीट लागत नाहीये. काय सर सांगणार आहात तुम्ही की जेव्हा आता आपण मूळव्याधाचं सांगितलेलं आहे, विशेष चिकित्सा देतात, असं एखाद्या वेळे असं होतं का डॉक्टर की तुमच्याकडे रुग्ण हा वेगळ्या कारणासाठी येतो आणि त्याच्या आजाराचं मूळ कारण हे मूळव्याध असू शकतं? एकदम छान प्रश्न विचारला तुम्ही. मी एक तुम्हाला उदाहरण सांगेल म्हणजे हे लक्षात येईल. आपल्याकडे ना ह्याच्या दादरच्या क्लिनिकमध्ये एक साधारण 22-23 वर्षाची म्हणजे स्त्री रुग्ण आली होती. तर ती रुग्ण आली होती आपल्याकडे की बाबा ह्याच्यासाठी पोट व्यवस्थित साफ होत नाही. नमस्कार उदयजी, आपला प्रश्न विचारा. तुम्हाला आमचा आवाज ऐकू येतोय का? हॅलो, हा प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, प्रश्न विचारा आपला. मला वाटतं सर फोन त्यांचा लागत नाही. आपले प्रश्न कळेल नंतर जर आपल्याला काही कळालं तर बोला. ठीक आहे. तर ती रुग्ण आली होती 20-22 वर्षाची. तर तिला त्रास होता बद्धकोष्ठतेचा आणि ते आपल्याकडे. माझा प्रश्न असा आहे की पोट साफ होण्यासाठी किंवा बद्धकोष्ठता टाळण्यासाठी त्रिफळा चूर्ण घेण्याचा सल्ला दिला जातो. बरोबर. तर ते घेणं योग्य आहे का आणि त्याचं प्रमाण काय असावं? बरं, धन्यवाद उदयजी. तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत शेवटीपर्यंत तरी पोहोचला. थोडक्यात सांगून देतो की पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण घेतलं तर चालतं. त्रिफळा चूर्ण 3 ते 5 ग्रॅम पर्यंत घ्यावं, हे एक. आणि दुसरं सर्वात महत्वाचं की ते तूप आणि मधासोबत घ्यावं. तूप 1 चमचा आणि मध अर्धा चमचा व्यस्त प्रमाणात, किंवा मध 1 चमचा आणि तूप अर्धा चमचा, ह्या पद्धतीने जर घेतलं तर चालतं. एक. आणि दुसरं त्याच्यासोबत जे अनुपान हे बदलते, गुळाचं अनुपान असेल, तुपाचं अनुपान असेल, त्यानंतर
ह्याचं पिंपळीसारखं अनुपान असेल, हे अनुपान बदलून त्या आजारानुसार आपण त्यामध्ये इतर औषधं घालून सुद्धा घेऊ शकतो. प्लेन त्रिफळा चूर्ण फक्त गरम पाण्यामध्ये जास्त दिवस घेता येत नाही, हे नक्कीच. तर ही जी रुग्ण आली होती आपल्याकडे, तर तिचा त्रास होता की पीसीओडी, आणि खरं तर आली होती ती वंध्यत्वासाठी, म्हणजे अपत्य प्राप्त होत नाही त्यांना, की पाळी नियमित येत नाही, त्यामुळे ते आले होते आपल्याकडे. ज्यावेळी आपण ती पूर्ण चिकित्सा घेतली त्यावेळी निदान झालं होतं की फक्त आरशे आहे. पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं तर लघवी व्यवस्थित साफ होते, लघवी व्यवस्थित साफ व्हायला लागली तर पाळी व्यवस्थित येते. हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. कारण अनुलोमन वाताचं जे अनुलोमन कार्य आहे, आपण व्हायचं जे अनुलोमन कार्य, त्यामध्ये काय की मलमूत्रापासून ते गर्भ निष्क्रमण पर्यंत हे सर्व कार्य आपण व्हायच्या क्षेत्रामध्ये येत असतं. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं, युरिन म्हणजे लघवी व्यवस्थित साफ व्हायला लागली आणि पाळी नियमित यायला लागली. साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये आपण केलं फक्त बस्तीद्वारे, दीपन, पाचन, अनुलोमन, आणि तिची जी लाईफस्टाईल ते सकाळ संध्याकाळचं जेवण, त्यानंतर अनुलोम विलोम, कपालभाती आणि भस्त्रिका, हे 3 व्यायाम आणि 4था सूर्यनमस्कार. अशा पद्धतीने तिची लाईफस्टाईल चेंज करून आपण हे केलं. हे तर झालं, पोट तर व्यवस्थित साफ व्हायला लागलं, पाळी व्यवस्थित यायला लागली. पण सर्वात महत्त्वाचं 5व्या महिन्यामध्ये तिला प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे त्रास होता पीसीओडीचा, अपत्य प्राप्ती होत नाही आणि पाळी अनियमित आहे. आणि आपण कुठून तरी आजार काढला होता, त्याचा मूळ आजार होता तो मूळव्याध. मूळव्याध तर गेलाच गेला, लगेच त्रास गेला आणि पाळीचा त्रास गेला. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळी प्रेग्नन्सी ही झाली, डिलिव्हरी झाली, त्यावेळी ती नॉर्मल डिलिव्हरी झाली. असं म्हणलं जातं की ह्या आपण व्हायचं जे कार्य आहे ते गर्भ निष्क्रमणापर्यंत आहे, म्हणजे डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल करू शकतो जर का पोट व्यवस्थित साफ झालं तर. आणि सर्वात महत्त्वाचं अजून आयुर्वेदामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की बाळाची जी वाढ होत असते ना, ती त्या ह्याच्यातल्या मळाच्या आणि मूत्राच्या उष्म्यावरती होत असते. ते जर प्राकृत असेल, ते जर व्यवस्थित असेल, विकृत नसेल, तर बाळ किंवा जो वाढणारा गर्भ आहे तोही प्राकृत होतो, प्राकृत वाढतो, दीर्घायू होतो आणि व्यवस्थित बाहेर येतो. अगदी छान, उत्तम. म्हणजे हे जर दुसऱ्या पॅथीकडे हे जर प्रश्न केला असता, वंध्यत्वाविषयी गेला असेल, तर वंध्यत्वासाठी अनेक उपचार, अनेक लाखोंचा खर्च होतो डॉक्टर नुसतं फक्त टेस्ट करण्यासाठी. आणि इथे फक्त आयुर्वेदिकच्या उपचाराने तुम्हाला सूक्ष्म ते सूक्ष्म असं डॉक्टर निरीक्षण करतात, उपचार देतात, आणि त्यातून डॉक्टर खूप छान असा तुम्ही अनुभव सांगितला आहे की त्यांना अपत्य प्राप्ती सुद्धा प्राप्त झाली. डॉक्टर, आता पुढे असा विषय आहे की भगंदर हा जेव्हा पुढे येणारा आजार आहे, हा भगंदर म्हणजे काय? भगंदर म्हणजे काय की गुदाच्या बाजूला एखादी पिटिका तयार होणं, तिची वाढ होणं, त्यामध्ये पूस तयार होणं, पस तयार होणं आणि कंडू होणं, खाज होणं आणि फुटणं. भगंदर ह्याचं जे वर्णन केलेलं आहे म्हणजे नाडीव्रण ह्या पद्धतीने. त्याचा एक दुसरीकडे नाडी म्हणजे काय की एका ठिकाणी टोक आणि दुसऱ्या टोकाने, म्हणजे गुदाच्या आतमध्ये एक टोक असतं आणि दुसरं टोक आहे ते बाहेरच्या बाजूला असतं. जर 2 ते 2.5 सेंटीमीटरच्या आतमध्ये असेल तर तो व्रण आहे तो लवकर भरून येतो, त्यापेक्षा जर बाहेर असेल तर जास्त असतो. पण आयुर्वेदाने ह्याचं वर्णन कसं केलेलं आहे की वातानुसार शतकोनक, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 ठिकाणी असे शतक म्हणजे 100, म्हणजे चाळणी होते अक्षरशः गुदाची, एवढी छिद्र पडतात आणि असे पेशंट असतात. तर त्या पेशंटला एवढा त्रास होतो की एक बंद केलं की दुसरं बंद केलं की तिसरं बंद केलं, असं अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. हे शतकोनक म्हणजे वातच भगंदर. दुसरं पित्ताचा म्हणजे उष्टक्रिया किंवा उंटाचं जे मान असते किंवा डोकं असतं, त्याच्या पद्धतीने त्याचं जो वरण किंवा जी पिटिका असते किंवा जी पुटकुळी म्हणतो ती वाढलेली असते, आणि आग होणं, ठणका होणं, रक्त येणं हे त्याच्यातून, आणि पस जास्त येणं हे त्यामध्ये लक्षण असतात. आणि ह्याचा कफाचा परिस्रावी असं म्हणलं जातं त्याला, म्हणजे चिकट बुळबुळीत त्यातून सतत स्त्राव येत राहतो. त्यानंतर क्षतज म्हणजे जर का समजा त्या ठिकाणी जखम झाली, काय पडलं किंवा डायरेक्ट त्या मर्माच्या ठिकाणी काही आघात झाला तर त्या ठिकाणी व्रण होतो आणि व्रण चरत आतमध्ये एक तोंड होतं. म्हणजे अशा पद्धतीचं भगंदराचे त्यामध्ये वर्णन केलेलं. भगंदर म्हणजे नाडीव्रण. हा नाडीव्रण कधी शुद्ध होतो किंवा कसं तयार होतं, जर मुळात जास्त दिवस राहिला तरी भगंदर होऊ शकतो. त्यानंतर बराच प्रवास करणं, बराच टणक ह्याच्यावरती वस्तूवरती किंवा टणक आसनावरती प्रवास करणं, ह्याच्यामुळे भगंदर होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे आपण मागाशी वाताची, पित्ताची, कफाची जी दृष्टी सांगितली, आहारातून विहारातून जे विकृत आहार आहे त्यातून जर व्यवस्थित पोट व्यवस्थित नाही साफ राहायला लागलं, बराच वेळ मळ पडून राहायला लागला तर मात्र त्या ठिकाणी तो मळ कुजत जातो, सडत जातो आणि जखमा तयार व्हायला लागतात. अशा पद्धतीनं भगंदराची उत्पत्ती सांगितली. आणि त्याची परत जर का आपण ट्रीटमेंट पाहायची म्हणलं तर त्या ठिकाणी बुधाचं पूर्णतः शोधन व्हायला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी बस्तीनं पूर्ण शोधन झालं पाहिजे. जर शोधन व्यवस्थित झालं तर ते जे जखम आहे ती शुद्ध होईल, व्रणाचं रोपण होईल आणि व्रणाचं शोधन झाल्यानंतर व्रणाचं रोपण म्हणजे जखम आहे ती भरून काढता येते. ह्याच्यासाठी फक्त ऑपरेशनचा हा पर्याय का, तर ऑपरेशन फक्त एकच हा पर्याय नाही आहे. कारण आयुर्वेद सुद्धा सांगताना मुळव्याधाचं असेल, भगंदराचं असेल किंवा फिशरचं असेल तर ह्याचे उपचार सांगताना काय सांगितलेलं आहे, औषध, क्षार, त्यानंतर अग्नी आणि त्याच्यानंतर शस्त्र. म्हणजे पहिल्यांदा औषधानं करायचं, त्यानंतर क्षार लावून करायचं आणि त्याच्यानंतर अग्निकर्म करायचं. आणि ह्याने नाही झालं तर मग शेवटी तुम्ही ऑपरेशन करू शकता. पण बऱ्याचदा असं दिसतं की 90-95% जर त्यांची लाईफस्टाईल बदलली, आहार विहार बदलला आणि व्यवस्थित जर ट्रीटमेंट केली आयुर्वेदिक पद्धतीनं तर त्यांचा त्रास आपण मुळव्याधाचा असू दे किंवा भगंदराचा असू दे हा जवळजवळ 90-95% घालवत असतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचं जे युद्ध आहे, कुठल्या प्रकारचं त्याप्रमाणे शस्त्र उचलावी लागतात, त्याप्रमाणे तुमचा आजार हा
हा कुठल्या टप्प्यावर आहे त्याप्रमाणे उपचार करण्याची गरज आहे. जरी तो आपण म्हणू शकतो ऑपरेशन हे अंतिम पर्याय असतो डॉक्टर, बरोबर. आणि त्याच्या आधी आपण आयुर्वेदाकडे अनेक उपाय आहे. डॉक्टर, तुम्ही आता चिकित्सा सांगितलेली आहे. आता जेव्हा आपलं अन्न पचतं तर त्यावेळेला अनेक गोष्टी मार्गांमधून जात असतो. डॉक्टर, थोडंसं मध्ये थांबूया आपण. आपल्याला एक फोन आलेला आहे. लक्ष्मी सोनावणे बोलतायत आपल्याशी. नमस्कार लक्ष्मीजी. हॅलो. हॅलो सर. हा बोला. हा बोला. मॅडम, मला पित्ताचा त्रास भरपूर आहे आणि पोट पण साफ होत नाहीये. बर. त्यावर काय उपाय? वय किती आहे तुमचं? हॅलो. तुमचं वय किती आहे? वय 34 आहे मॅडम. 34. ठीक आहे, समजलं ठीक आहे, प्रश्न. धन्यवाद लक्ष्मी. ह्याला अनाह किंवा आधमान असं म्हणलं जातं की पोट जर व्यवस्थित नाही साफ झालं, पोट पूर्ण जर नाही साफ झालं तर तो मळ बराच वेळ पडून राहतो. तो जो राहिलेला मळ आहे तो कुजतो, सडतो, गॅस तयार होतो आणि उष्णता तयार होते. ही उष्णता म्हणजे पित्त होणं, त्याच्यातून पुढे उदावरत होऊ शकतो. म्हणजे हा जो खालून जायचा तो वरती 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 यायला, कुणाला आंबट गुण येणं, कुणाला जळजळ होणं, कुणाला छातीत चमकणं, कुणाला छातीवरती दाब येणं, असं वाटतं की हृदयाचा काय त्रास होतं का, अशा पद्धतीचे त्यांच्यामध्ये लक्षण होतात. आणि असं ज्यावेळी भीती वाटायला लागते त्यावेळी छातीत धडधडायला लागतं, घाम यायला लागतो, अस्वस्थ व्हायला लागतं. आणि तुम्ही जे सांगितलं की मानसिकता, तर ह्या ठिकाणी मानसिक लक्षणं यायला लागतात. तो पेशंट घाबरतो. 3 वेळा 4 वेळा 10 वेळा ECG केला तर तो नॉर्मल येतो, पण तरी सुद्धा असं का होतं हे कळत नाही. तर त्या ठिकाणी काय झालेलं असतं, जो गच्चपणा झाला किंवा बाण जो घातलेला तो खाली शेवटी संडाच्या जागेत आणि त्रास होत असतो वरती. त्यामुळे पेशंटला किती जरी ऍसिडिटीची अँटासिडची औषध वापरली तर तात्पुरतं बरी वाटतं, पण ते परत बंद झालं की परत अजून त्रास व्हायला लागतो. आणि त्याचे पित्त खाली जायच्या ऐवजी वरती 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 यायला लागतात. त्याला उदावरत म्हणतात. ह्याची जर व्यवस्थित नाही ट्रीटमेंट झाली तर पेशंट मृत्यूपर्यंत जाऊ शकतो. अजीर्ण, अग्निमांद्य आणि त्यातून पुढे मृत्यूपर्यंत किंवा हृदयाकडे त्याची खरंच लक्षणं जातात. ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे पोट व्यवस्थित साफ करणं. बऱ्याचदा पेशंट म्हणतात की नाही मी रोज पोट साफ होते, माझं रोज जाते, पण 100% होणं आणि 80-90% होणं हे फरक आहे. त्यामुळे पूर्ण 100% जर का पोट साफ झालं तर हा त्रास हा पूर्ण कमी होतो. त्याच्यासाठी पोटातून जे औषध आहेत त्यामध्ये दीपन करणं, पाचन करणं, म्हणजे सूचक्कर सारखं जे सामपित्तातलं किंवा पाचक औषध आहे ते सूचक्कर जेवणाच्या अगोदर घेणं, शंखवटी जेवणाच्या नंतर घेणं, आणि रात्री प्लेन गंधर्वारतिकासारखं गोळी किंवा चूर्ण आहे ते रात्री झोपताना जर घेतलं तर पचन पित्त आहे ते कमी होतं, पचन व्यवस्थित व्हायला लागतं आणि वाताचं ते अनुलोमन व्हायला लागतं. अशा पद्धतीने जर चिकित्सा घेतली तर त्यांचे 60-70% तरी त्यांचा त्रास कमी होईल. जर का समजा 1 आठवड्यामध्ये ह्या औषधं नाही कमी झालं तर जवळच्या वैद्याकडे त्यांनी जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, कारण हे जे लक्षण आहे ते परत अजीर्ण, आम्लपित्त आणि हृदयरोगाकडे जाऊ शकतं. नक्कीच. प्रेक्षको, वरवर वाटणारे हे आजार आहे पण ते अगदी हृदयरोगापर्यंत आणू शकतात. इतकंच नाही तर वयस्कर व्यक्तींमध्ये यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. हा आजार जितका वाटतोय साधा तर तितका साधा नाहीये, त्याला पटकन उपचार करण्याची गरज असते. प्रेक्षको, याशिवाय डॉक्टरांना आपल्याला छान सल्ला देणार आहेत. बगंधर म्हणजे काय आहे, फिशस म्हणजे काय याविषयी सुद्धा माहिती सांगणार आहेत. पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वैद्य सचिन गोडसे सर आपल्यासोबत आहेत. मूळव्याध किंवा विना ऑपरेशन सुद्धा याच्यावर कसे उपचार केले जातात हे डॉक्टर आपल्याला सांगतात.
प्रेक्षको, बऱ्याच वेळेला असं होतं की रुग्ण आपल्याकडे येतात आणि डॉक्टर असं सांगतात की 7 ते 8 वेळा त्यांचे मूळव्याधाचे ऑपरेशन झालेले आहे आणि तरी त्यांना त्याच्यातून सुटका किंवा आपण म्हणू शकतो की तो आजार बराच होत नाही. तर अशी काय तुमच्याकडे चिकित्सा आहे की जेणेकरून तो रुग्ण अगदी छान बरा होतो? सर्वात महत्त्वाचं विचारलं, ह्यांचं आयुर्वेदिक पद्धतीने निदान केलं जातं. आपल्याकडे जो पेशंट आला होता तो मुतखड्यासाठी एक पेशंट आला होता. साधारण वय 55-56 आसपास वय होतं. त्याने 2 ते 3 वेळा मुतखड्याचं ऑपरेशन केलं होतं. लेझरने एकदा केलं होतं, एकदा ओपन केलेलं होतं, 2 वेळा लेझरने केलं होतं, 1 वेळा ओपन केलेलं होतं. त्यानंतर मूळव्याधाची 3 ते 4 वेळा ऑपरेशन झाले होते. स्टेपलिंग करणं असेल, त्या इंजेक्शन देणं असेल, अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे ऑपरेशन केले होते. तरी सुद्धा ह्या पेशंटला पोट साफ व्हायचा त्रास, त्यानंतर पायाचा त्रास, डोक्याचा त्रास, सगळे म्हणजे जेवढे आजार सांगितले तेवढे त्या व्यक्तीमध्ये आजार होते. आणि तो अक्षरशः म्हणजे डिप्रेशनमध्ये जाऊन आता की हा विषय नको अशा स्टेजला येऊन गेलेला होता. आपल्याकडे ज्यावेळी एका पेशंटने त्यांना सांगितलं की जाऊन एकदा पाहून तर घ्या. ज्यावेळी आले त्यावेळी आपण निदान केलं पक्वशगत वात. म्हणजे पक्वशगत वातामध्ये काय होतं की मूळव्याधाचा त्रास, मुतखड्याचा त्रास हे दोन्ही त्रास असतात पुरुषांच्या बाबतीत. तर मूळव्याधाची जी ट्रीटमेंट जी केली होती दीपन करणं, पाचन करणं आणि बस्ती करणं. बस्ती ज्यावेळी केल्या त्यावेळी त्या बस्तीतून त्यांचा मूळव्याधाचा त्रास तर आपण घालवला. जे कोंब होते ते तर कमी आलेच आले. त्यांचं परत ऑपरेशन करावं लागलं नाही एक. आणि त्याच्यानंतर जे हे झाले मुतखड्याचा जो त्रास त्यांचा गेला फक्त हे नाही बस्तीनं आपल्या, तो त्यानंतर परत जवळजवळ आम्ही 2.5 ते 3 वर्ष ते हे करत होतो. एकदाही सोनोग्राफीमध्ये परत खडा आला नाही. म्हणजे मुळव्याध तर गेलाच गेला आणि मुतखडा पण गेला. आणि त्या व्यक्ती सगळ्यात महत्त्वाचं जे डिप्रेशनमध्ये गेले होते की आयुष्य नको आता, टॉयलेटला जायला नको, लघवीला जायला नको, इतकं त्यांना वेदना व्हायच्या. आणि हे वेग आहे असे आहेत की जेवढं तुम्ही रोखून धराल तेवढा हा त्रास वाढत जातो, तेवढा त्रास वाढतो. जेवढा त्रास वाढत जाईल तेवढं पेशंट डिप्रेशनमध्ये जातो. आणि त्या वयाचं त्या व्यक्तीचं आपण फक्त आयुर्वेदिक पद्धतीने निदान करून ज्यावेळी ट्रीटमेंट केली त्यावेळी त्याला त्याच्या आजारातून तर मुक्त केलंच केलं, पण त्याच्या आयुष्यात पण आनंद आणू शकलो. हे फक्त आयुर्वेदाने होऊ शकतं. नक्कीच. आणि हा आनंद प्रेक्षको असं म्हटलं जातं की सगळ्यात मोठं सुख काय तर सकाळी उठल्या उठल्या लवकर आणि पटकन पोट साफ होणं. आणि याचंच कारण असतं की बद्धकोष्ठता. हे आजार जर तुम्ही लवकर बरे केले तर अनेक आजार हे तिथूनच दूर होतात. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि या आजारासंबंधी आम्हाला छान अशी विस्तृत माहिती दिली त्याबद्दल हॅलो डॉक्टर तर्फे, दूरदर्शनतर्फे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.